मी त्रिवार वंदन करते। विजय विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजय विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। सदा शक्ति बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, सदा शक्ति बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला। मातृभूमि का तन मन सारा, विजय विश्व तिरंगा प्यारा, विजय विश्व तिरंगा प्यारा। मंचावर उपस्थित मान्यवर, आदरणीय परीक्षक आणि माझ्या बंधू भगिनींनो, भारताची मासिकतेकडे वाटचाल आहे का? हा प्रश्न ऐकल्यावर सध्या भारत देशाची होणारी वाटचाल पाहता या प्रश्नाची तर होय आणि होय हेच आहे। माझा भारत देश हा सोन्याची चिमणी म्हणून ओळखला जातो। आज ही चिमणी मासिकता होण्याच्या मार्गावर आहे, कारण आमची संस्कृती व आमचे संस्कार यांचा सुद्धा संपूर्ण जग करायला लागला आहे। भारतीय संस्कृती जगातील सर्वात पवित्र संस्कृती आहे। वसुधैव कुटुंबकम या युक्तीने आपण वागतो। भारत देशाने आपल्या शिदेपेचेत अनेक मानाची तुरे रोवली आहेत। G20 परिषदेचे नेतृत्व भारताने केले। भारत मासिकतेकडे वाटचाल करतोय, याचे उत्तम उदाहरण आहे 2023 मध्ये आपण चंद्रापर्यंत पोहोचलो। चांद्रयानचे यशस्वी लँडिंग आपण चंद्रावर करून संपूर्ण जगाला दाखवून दिले की आम्ही अवकाश क्षेत्रात जगापेक्षा भारी आहोत। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत आज जगातील एकमेव देश ठरला आहे। अमेरिका, जपान, चीन यांसारख्या विकसित रांगेत भारत पुढे जाऊन बसलाय, म्हणजे भारताची वाटचाल मासिकतेकडे आहे। आज जातीधर्म बाजूला ठेवून आम्ही सर्व खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहोत। अनेकता में एकता इस देश की शान है, अनेकता में एकता इस देश की शान है, इसलिए मेरा भारत महान है, इसलिए मेरा भारत महान है। कोरोना सारख्या महामारीमध्ये संपूर्ण जगाला भारताची ताकद कळाली। कोरोना सारख्या आजारावर सर्वात लवकर लस काढून स्वतःच्या देशातील लोकांचे प्राण तर वाचवले, पण संपूर्ण जगातील लोकांचे प्राण वाचवावे त्यासाठी अनेक देशांना आपली लस त्यांच्यापर्यंत पोहोचवली। एक भारतीय म्हणून मला या गोष्टीचा खूप अभिमान आहे। हे सर्व आपण भारतीय करू शकतो, याचं कारण म्हणजे आमच्यामध्ये एक नशा आहे, आणि तो नशा कोणता आहे ते सांगू का? ऐका मग। कुछ नशा तिरंगे के आन का है, कुछ नशा मातृभूमि के मान का है, कुछ नशा तिरंगे के आन का है, कुछ नशा मातृभूमि के मान का है। हम लहराएंगे जगह जगह तिरंगा, नशा ए हिंदुस्तान की शान का है, नशा ए हिंदुस्तान की शान का है। आणि म्हणून आम्ही आज सर्व क्षेत्रात प्रगती करत आहोत। आमचा बळीराजा अर्थात शेतकरी राजा आता सुजलाम सुफलाम झालाय। बाजारात काय विकायचं आणि शेतात काय पिकवायचं हे आता त्याला चांगलं समजले, म्हणून आता शेतकरी आत्महत्या कमी झालाय। सर्जिकल स्ट्राइक मुळे आपल्या जळणाऱ्या शेजारी देशांना आता कळलंय की भारताशी पंगा घेणं आपली बस की बात नाहीये, क्योंकि बाप बाप होता है और बेटा बेटा। म्हणून म्हणते इस बार अगर युद्ध हुआ तो युद्ध विराम नहीं होगा, इस बार अगर युद्ध हुआ तो युद्ध विराम नहीं होगा। कश्मीर जहाँ है वही रहेगा, लेकिन पाकिस्तान नहीं होगा, पाकिस्तान नहीं होगा। आणि भारतात जगातील पहिल्या 5 मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे, आणि पुढील 2 ते 3 वर्षांमध्ये आपण सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत। जगामध्ये कोणत्याही 2 देशांचे वाद होत असतील, भारत कोणाची बाजू घेतो